राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर, नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. हा माझा दुसरा पार्ट आहे. मुंबईमध्ये झालेल्या रेल्वेमध्ये बॉम्बस्फोटाचं खटला 2006चा जिल्हा न्यायालयाने 2016 निकाल दिला होता आणि हायकोर्ट मुंबई यांनी 2025ला दिला. या प्रकरणाच्या बाबतीत मी माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये बरंच मत व्यक्त केलं आहे. हे या केसची लिंक लावण्याचा मतलब हे आहे की इंग्रजाच्या काळामध्ये जिल्हा न्यायाधीश निकाल देत असताना त्यावर ज्युरी नावाची ब्रँच होती, ज्यामध्ये 10-12 ज्युरी असायचे. ते पूर्ण ट्रायल ऐकायचे आणि त्यांचं मत त्या निकालामध्ये व्यक्त व्हायचं. जालियनवाला हत्याकांडाचा जो गुन्हेगार होता जनरल डायर, या व्यक्तीनं एका ठिकाणी पंजाबच्या सैनिकांना न बोलविता बलुचिस्तानच्या सैनिकांना बोलवलं, त्यांना निरोप पाठवलं की अर्जंट बोलवलं आणि त्यांनी जालियनवाला बागेमध्ये लहान मुलं, स्त्रिया आणि पुरुष, तरुण, म्हातारे असे सगळे 1600 लोक जमा झाले होते. जनरल डायरनं असा रिपोर्टिंग केली की त्यामध्ये जमलेले लोक शस्त्र सज्ज आहेत, म्हणून मी त्याच्यावर गोळीबार केला. जनरल डायरनं त्या जालियन हत्याकांडामध्ये एक गेट होतं, त्या गेटला लॉक लावलं होतं आणि गोळीबार जेव्हा सुरू केला तेव्हा लोक बाहेर पडू शकत नव्हते, म्हणून बऱ्याच लोकांनी त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या जीव वाचवण्यासाठी. आजचं जे जिल्हा न्यायालय आहे त्याच इंग्रजाच्या काळातलं जे काही न्यायालय होतं, जिल्हा न्यायालयाने जनरल डायरला निर्दोष मुक्तता दिली. त्याचं अपील झालं. अपिलामध्ये जनरल डायरची निर्दोष मुक्तता झाली आणि प्रत्येक न्यायालयाच्या निकालाचे होतं की रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येते, ही कायदेशीर पद्धत आहे. तर त्या रिव्ह्यू पिटिशन दाखल झालं अपिलामध्ये. त्यावेळी जज ज्युरी यांनी जनरल डायरला दोषी ठरवलं. ही जे जालियनवाला हत्याकांड झालं होतं, जालियनवाला बाग हत्याकांड, त्यामध्ये जनरल डायरला दोषी ठरवलं आणि त्याला शिक्षा म्हणून त्याच्या अंगावर असलेली जी वर्दी होती मिलिटरीची, ती वर्दी काढण्यात आली आहे. आणि त्यावेळेला इंग्रजाच्या सरकारची जनरल डायरच्या कृत्यामुळं खूप बदनामी झाली. त्याची शिक्षा म्हणून जनरल डायरला मिलिटरीमधून सस्पेंड करण्यात आलं, त्याची वर्दी काढण्यात आली. ही मिलिटरीमधली सगळ्यात मोठी शिक्षा आहे की भर सभेमध्ये मिलिटरीच्या जे काही कार्यक्रम होता त्यामध्ये त्याची वर्दी काढण्यात आली आहे आणि जनरल डायरला जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं आहे. अशी कार्यपद्धती इंग्रजाच्या काळात होती की ज्यावेळेला एखादा न्यायाधीश असेल तर त्याच्यासोबत 12 ज्युरी राहायचे. ती ज्युरी सगळं प्रकरणाचं कारवाई ऐकायचे आणि त्यांचं मत त्या न्यायाधीशाच्या निकालामध्ये व्यक्त व्हायचं, त्याची नोंद घेतल्या जायची. ही पद्धत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोडल्या गेली आणि भारतामध्ये फक्त एका न्यायाधीशानं निकाल द्यायचा,
त्याचा चांगला का वाईट याचे परिणाम त्या पक्षकारांना भोगलेत. आता ही पद्धत पुन्हा आणणं महत्त्वाचं आहे, कारण की तालुका न्यायालयाचा निकाल जिल्हा न्यायाधीश बदलतो. जिल्हा न्यायाधीशाचा अपील झालं हायकोर्टात, हायकोर्टाचे जज बदलतात. हायकोर्टाचा अपील सुप्रीम कोर्टात झालं की सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश निकाल बदलतात. असे घटनाक्रम खूप झालेले आहेत. ही माहिती आपल्या माहितीस्तव मी ही देत आहे. हा मुंबईमध्ये रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातला माझा हा एपिसोड दुसरा आहे आणि मला जी काही माहिती आहे ती आपल्यासमोर दिली. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.